क्षेत्ररक्षक तैनात असतील सीमारेषेवरती. खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या 2 धावा आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती. पहिले षटक मैदानामध्ये चालू आहे प्रेक्षक मंडळी. आपण पाहतोय 7 धावा बनवल्या गेल्यात. सुपर 11 नारायणगाव संघ अजून कुठलाही फलंदाज जो नक्कीच मात्र माघारी परतलेला नाहीये. आघाडीची जोडी मैदानामध्ये खेळते. नक्कीच त्या ठिकाणी केलं जातंय. आडव्या बॅटनं हा चेंडू नक्कीच खेळला जाईल. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आहे. तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण. परंतु पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला असता तर कदाचित 2 धावा पळून पूर्ण झाल्या असत्या. परंतु त्यानंतर निलेशने नकार घेतलाय आणि धावफलकावरती आतापर्यंत 8 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. आठ धावा धावफलकावरती आल्यात. प्रमोदसाठी हा चेंडू पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता. पहा त्या ठिकाणी देखील धाव निघाली असते आणि विचार जर केला गेला कदाचित नक्कीच मात्र त्या ठिकाणी ही धाव का घेतली नसावी याचं प्रश्नचिन्ह नक्कीच मात्र मैदानामध्ये उपस्थित आहे. कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. अशाच प्रकारची चेंडू नक्कीच मात्र तुम्ही एक धाव जर नक्कीच सोडत राहिली तर एक धाव क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट महत्वाची असते. आणि दुसऱ्या बाजूने नक्कीच मात्र आतापर्यंत केवळ 8 धावा ज्या धावफलकावरती आल्यात. फटका फासलाय आणि जेल देखील निसटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबादची संधी होती परंतु पहा या चेंडूवरती एक सिंगल. एका सिंगलनं संघाची धावसंख्या 9 धावा ज्या आतापर्यंत धावफलकावरती आहेत. फार महत्वपूर्ण सामना. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक संपलं गेलंय. उर्वरित 4 षटकांमध्ये कशा प्रकारची कामगिरी नक्कीच मात्र केली जाईल. गोलंदाज आपण पाहतोय तुषार. तुषार आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू नक्कीच मात्र पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट बॉल 9 धावा. पहा निलेशने नक्कीच मात्र त्या ठिकाणी अगदी 5व्या चेंडूवरती धाव घेतली नाही आणि 6व्या चेंडूवरती एक धाव घेत नक्कीच मात्र तो रिटर्न केले होते उभा आहे. फटका फासलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचलाय. झेल झाला आणि प्रमोद त्या ठिकाणी होईल बाद. पहिला धक्का सुपर 11 नारायणगाव संघासाठी. जास्तीत जास्त चेंडू त्या ठिकाणी निलेश कदाळ्याला खेळणं गरजेचं आहे कारण आपण पाहतोय चांगले फलंदाज आहे परंतु रिटर्न खेळवरती बराचसा वेळ अजून नक्कीच मात्र त्या ठिकाणी तो थांबलाय. कारण पहा चौथ्या चेंडूवरती तिसऱ्या चेंडूवरती त्याने एक सिंगल काढली आणि त्यानंतर आपण पाहतोय की आतापर्यंत या षटकातले देखील 2 चेंडू झालेत. 5 चेंडू तो रिटर्न क्रीजवरती आहे. 5 चेंडू जर चांगला फलंदाज रिटर्न क्रीजवरती जर असेल तर नक्कीच मात्र धावसंख्या कमी जी तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज विशाल कोतवाल नक्कीच मात्र त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. गोंचवाडी गावचा खेळाडू आहे परंतु जन्म नारंगाव या ठिकाणी झाला आणि वडील नक्कीच GMRT एंटेना म्हणजे आपण पाहतो खोडद या ठिकाणी नक्कीच मात्र कार्यरत आहेत आणि त्यामुळे मात्र अगदी कायमस्वरूपी हा खेळाडू नक्कीच मात्र पहा जरी बेल्ले गावचा गोंचवाडी गावचा हा खेळाडू असला तरी लहानपणापासून नक्कीच मात्र तो या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि एक चांगले कामकाज त्याच्याकडून देखील मात्र या संघासाठी होताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. सूर्य फटका खेळाय. अगदी चेंडू वनभाव सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 धावा. संघामध्ये आपण पाहतोय नक्कीच मात्र अजित कोतवाल आणि विशाल कोतवाल हे सख्य बंधूंच्या जोडीला आपण नक्कीच मात्र मैदानामध्ये पाहणार आहोत. अजित अजूनही नक्कीच मात्र बाहेर आहे तर दुसऱ्या बाजूनं बेल्ले संघामध्ये आपण पाहतोय रामदास केवाळे आणि विशाल केवाळे बापलेखनची जोडी आणि त्यानंतर मनोहर खंडवे आणि अविनाश खंडवे ही बापलेखनची जोडी म्हणजे नक्कीच मात्र 2 बापलेखनच्या जोड्या आपण मैदानामध्ये नक्कीच मात्र खेळताना बेल्ले संघामध्ये पाहिल्या. जाऊया मैदानावरती धावफलकावरती धावा
13 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा एक चांगला चेंडू हाताळला गेला त्या ठिकाणी गोलंदाजानं. सुरेख गोलंदाजी करतो गोलंदाज. केवळ एक चौकार नक्कीच मात्र त्या ठिकाणी या षटकामध्ये आलाय. एका फलंदाजाला देखील त्यांना नक्कीच माघारी पाठवलंय. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं लहान एसटीचा गोलंदाज आहे, परंतु चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती नक्कीच मात्र त्या ठिकाणी चांगले षटक हाताळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हाही चेंडू आपण त्या ठिकाणी पाहतो. एक सिंगल धावील. पहा निलेश कानडेचं काय बॅड लक आहे. नक्कीच मात्र वारंवार तो 4 ते 5 6 चेंडू एका षटकामध्ये 4 ते 5 चेंडू नक्कीच रिटर्न क्यूवरती थांबतो आणि कदाचित एखादा चेंडू त्याच्या नक्कीच मात्र वाटेला येत असतो, परंतु अजूनही त्याची बॅट शांत आहे. उर्वरित अजून 3 पॉईंट एका षटकाचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहतोय केवळ आणि केवळ 14 धावा जे दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्यात. मी सांगितलं होतं प्रेक्षक मंडळी, निलेश कडाळे जास्तीत जास्त चेंडू खेळला ना तर धावसंख्या कधी नक्कीच मात्र त्या ठिकाणी वाढेल. पंच कळवतील हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट रन षटकार. षटक क्रमांक संपलं जाईल दुसरं. 2 षटकं संपलीत आणि धावफलकावरती धावा आल्यात आतापर्यंत केवळ 20 धावा. जुना चेंडू आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि 2 पॉवर प्लेची षटकं संपली गेली ती 20 धावा आल्यात. परंतु त्यातले केवळ 3 चेंडू हा निलेश कादाळे नक्की 2 चेंडू निलेश कादाळे नक्कीच खेळलाय. ते 2 चेंडू खेळलाय. आतापर्यंत चांगलं कामकाज नक्कीच निलेशने त्या ठिकाणी केलंय. 20 धावा धावफलकावरती. गोलंदाज सुरेश गोलंदाजी मार्कवरती येईल. चांगले गोलंदाज आहेत. कालच्या दिवसभरामध्ये चांगली कामगिरी या सुरेशने देखील केलेली आहे. विशाल एका चौकाराच्या मदतीने चांगली फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूने निलेश कडाळे देखील इनफॉर्म मध्ये येताना पाहायला मिळतोय. पहिले चेंडू आता होईल सुरेश विशाल साठी. आणि पहिला चेंडू डॉट. म्हणजे पहा बरेचसे खेळाडू असे असतात. नक्कीच मात्र विशालनं आतापर्यंत 4 ते 5 चेंडू खेळलेत. समोर आघाडीचा फलंदाज असताना देखील नक्कीच मात्र त्या ठिकाणी प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर खेळण्यासाठी नक्कीच मात्र त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा विशाल. हा चेंडू डॉट आहे. आणि दुसऱ्या बाजूने सोमतवाडी संघाचा विचार केला जर प्रेक्षक मंडळी, त्यांनी सुरेख नक्कीच मात्र आयडिया लढवली गेली. निलेश कडाळे सर्वात जास्त नॉन स्ट्राईकला ठेवले आणि नॉन स्ट्राईकला निलेश कडाळे ठेवले म्हणजे धावा वाचल्यात. आता निलेशने कदाचित काहीतरी कानामध्ये सांगितलं असेल की दादा मी समोर आहे, मला एखादी धाव काढून दे, मी पाहतो या गोलंदाजांकडे. कारण कदाचित असं तो सांगू शकतो, कारण त्याच्या बॅटमध्ये चेंडू यायला सुरुवात झाली. परंतु विशाल तिसऱ्या चेंडूवरती काय करणार आहे. धावफलकावरती धावा केवळ 20 धावा. सुरेशने देखील पहिले 2 चेंडू सुरेख टाकलेत. निर्धाव चेंडू देखील मात्र त्याने टाकलेत. आणि पहा त्या ठिकाणी चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये मारायचा होता तर फुल मारायचा होता. नक्कीच निलेश असं त्या ठिकाणी सांगत असेल, कारण त्याने प्लेसमेंट कदाचित करण्याचा प्रयत्न केला. टायमिंग चांगला झाला आणि चेंडू सीमारेषेवरती नक्कीच मात्र त्या ठिकाणी चांगला झेल क्षेत्ररक्षकाने टिपला गेलाय. 3 चेंडू डॉट आले ते याही षटकामध्ये आणि निलेश कडाळेचं दुर्दैव आहे. पहा प्रेक्षक मंडळी, आपण पाहतो 15 चेंडू झालेत आणि त्यातले केवळ 2 चेंडू निलेश कडाळे खेळलाय. निलेश कडाळेची फलंदाजी नक्कीच मात्र फार बारदार आहे. जुन्नर तालुका असेल, आंबेगाव खेड या तालुक्यामध्ये नक्कीच मात्र पहा हा खेळाडू नक्कीच आदिवासी पट्ट्यामध्ये नावाजलेला गाजलेला खेळाडू आहे. परंतु तुम्ही जर त्याला रिटर्न वरती जर ठेवत असाल तर जास्तीत जास्त कमी फटके नक्कीच मात्र तुम्ही त्याचे पाहणार आहात. नवीन फलंदाज रोहित त्या ठिकाणी सज्ज असेल. धावफलकावरती धावा 20 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा हा ही चेंडू डॉट. या अगोदरच्या सामन्यामध्ये तिसरे षटक देखील 4 चेंडू डॉट आले होते. तसे 4 चेंडू डॉट आलेत या गोलंदाजाचे. त्याची पुनरावृत्ती जी नक्कीच पाहायला मिळाली. पुन्हा एकदा हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. 4 धावा, 24 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम चेंडू या षटकातला नक्कीच मात्र बाकी असणार आहे.
नारायणगाव संघ खेळाडू पाठ उभं राहता. ऑपरेटर या ठिकाणी विचारतात की खेळाडूंची नावं काय काय कोणी सांगायलाच नाही. रोहित नाव माहिती ते आडनाव विचारतात. इकडे या एक जण. आम्हाला नावं माहित आहेत परंतु आडनाव माहित असणं गरजेचं आहे ऑपरेटरला. जाऊया मैदानावरती सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका झेल आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडूपर्यंत झेल झाला. फलंदाज देखील बाद. 3 षटकं संपली 24 धावा आल्यात आणि ते 24 मधला एक षटकार आणि एक पळून धाव ही नक्कीच मात्र निलीच्या 2 चेंडूंवरती. 16 चेंडू बाकीचे फलंदाज खेळलेत आणि 16 चेंडूवरती त्यांनी 16 धावा बनवल्यात. कारण एक चेंडू देखील मात्र खराब आहे. नवीन फलंदाज किशोर केदार. किशोर केदार आपण पाहतो नवीन फलंदाज आहेत. शेवटचे 12 चेंडू बाकी असतील. गोलंदाजी मार्कवरती तुषार जो नक्कीच मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्राईकला निलेश कडाळे. रिटर्न वरती किशोर केदार. आणि पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल. पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल नक्कीच मात्र त्या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा हा चेंडू ताकदवर फटका. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि 5 चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय. 2 धावा येतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 धावा धावफलकावरती ज्या नक्कीच मात्र पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पहा. निलेश कडाळेचा क्लास आहे प्रेक्षक मंडळी. मी वारंवार त्याचं कौतुक का करत होतो. 3 षटकं तो रिटर्न किजवरती राहिला आणि त्यामुळे मात्र कमी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाली. परंतु अजूनही या षटकातले आपण पाहतोय 3 चेंडू आणि उर्वरित नक्कीच मात्र 1 षटक म्हणजे 9 चेंडू बाकी आहेत. धावफलकावरती धावा 32 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा निलेश कडाळेचा पुन्हा एकदा एक लाजवाब हिट षटकार. निलेश कडाळे या खेळाडूचं तुम्ही सांगत असाल की हा का निलेश कडाळेला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सांगतोय. निलेश कडाळे असा खेळाडू आहे प्रेक्षक मंडळी कमी चेंडूंमध्ये सर्वाधिक धाव बनवण्यामध्ये नक्कीच निलेश कडाळेचा हातखंडा आहे. प्रत्येक चेंडू तो बिग हिट प्रमाणे नक्कीच खेळत असतो. त्याला आखूड टप्प्याचे चेंडू द्या, त्याला बॅटच्या जवळचे चेंडू द्या, नक्कीच मात्र अवघड चेंडू देखील मात्र सोपे करून तो मारू शकतो. 38 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू बॅटच्या आतली कडा त्या ठिकाणी पहा. धावबादची संधी आहे परंतु एक सिंगल धाव. एका सिंगलनं संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 7 चेंडू बाकी असतील. 7 चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी जी नक्कीच मात्र त्या ठिकाणी केली जाईल. महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी पहा निलेश कडाळेने 3 षटकार देखील खेळले गेलेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू नक्कीच मात्र खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि शेवटचं षटक निलेशला खेळायचंय म्हणून नकार नक्कीच त्या ठिकाणी दिला गेलाय. 4 षटकं संपली गेलीत आणि धावफलकावरती आल्यात. आतापर्यंत 39 धावा. अंतिम षटक आपण पाहतो गोलंदाज कोण आणि कोण गोलंदाजी मार्कवरती असेल. कांताराम आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आहेत. कांताराम भालेकर आपण पाहतो जुने खेळाडू आहेत.
आणि बराच काळ देखील मात्र यांनी देखील क्रिकेट खेळलंय. संघाला गरज आहे गोलंदाजाची आणि नक्कीच मात्र गोलंदाजी मार्कवरती कांताराम सज्ज होईल. 39 धावा फलकावरती पुन्हा एकदा हा चेंडू त्या ठिकाणी बॅटची कडा आपण पाहतोय. कदाचित मात्र त्या ठिकाणी आतापर्यंत सिंगल डबल धावा देखील होऊ शकल्या असत्या. 3 धावा आतापर्यंत घेतलेल्या नाहीयेत. या अगोदरच्या एका चेंडूवरती एक सिंगल, त्या अगोदर आपण पाहिलं प्रमोद खेळत होता तेव्हा निलेशने घेतली नाही ती एक सिंगल आणि आत्ताची एक सिंगल, असे 3 धावा कमी नक्कीच मात्र आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. ज्या होत होत्या त्या झाल्या नाहीयेत. 39 धावा उर्वरित आपण पाहतोय 5 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळला जाईल. एक धाव पडून पूर्ण क्षेत्ररक्षक विशाल आला चेंडूवरती. धावबादची संधी आहे आणि त्या ठिकाणी पहा किशोर केदार वाचला गेलाय, बचावला गेलाय. 2 धावा आल्यात. 41 धावा फलकावरती आहेत. अंतिम 4 चेंडूंमध्ये आपण पाहतोय कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी केली जाणार आहे. दुसऱ्या बाजूने विचार जर केला गेला, पहा प्रेक्षक मंडळी बऱ्याचशा ठिकाणी आदिवासी ठाकर समाजासाठी क्रिकेटच्या स्पर्धा भरतायत, परंतु क्रिकेटवरती असलेलं बाबुळवाडा गावचं प्रेम पाहायला मिळतंय. सकाळपासून बरेचसे कामधंदे सोडून आपण पाहतोय शैक्षणिक क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, नक्कीच मात्र चांगले व्यक्तिमत्व, चांगले ग्रामस्थ, चांगले प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नक्कीच मात्र या चेंडूवरती खेळला गेलाय एक सनसनाटी जलवा, खणखणीत चौकार, 4 धावा. 3.5 ते 4 लाख रुपये खर्च करून आपण पाहिलं नक्कीच मात्र मैदानाची जी व्यवस्था या ठिकाणी केली गेली. सुरुवातीला नक्कीच मात्र बऱ्याचशा अडचणी आल्या, परंतु अडचणीवरती मात करत ग्रामस्थांनी नक्कीच मात्र चांगल्या प्रकारचं कामकाज या ठिकाणी जे नक्कीच केलं गेलंय. अपील केलं जातंय बॅट चिकाडा आणि फलंदाज बॅक टू पवेलियन निलेश कडाळे बाद. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 46 धावा फलकावरती ज्या नक्कीच आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. दीपक केवाळे नवीन फलंदाज त्या ठिकाणी जाताना नक्कीच मात्र पाहायला मिळेल. दीपक पुन्हा एकदा कांताराम फलकावरती 46 धावा फलकावरती आहेत. हा ही चेंडू आपण पाहतोय त्या ठिकाणी पहा फलंदाज असेल धावबाद. चला नवीन फलंदाज, चला चला नवीन फलंदाज, चला नवीन फलंदाज आपण पाहतोय सुनील. चला सुनील लवकर चला. पहा कमी धावसंख्येवरती हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. केवळ आणि केवळ 46 धावा ज्या नक्कीच मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या अगोदरचा सामना फार कमी लो स्कोर वरती पाहायला मिळाला, परंतु प्रेक्षकांना आवडण्याजोगा सामना नक्कीच मात्र त्या ठिकाणी झाला होता. कारण फक्त 38 धावा बनवायच्या होत्या 5 षटकांमध्ये आणि या मैदानावरती 38 धावा काहीच नाहीयेत, परंतु एक रंगतदार सामना जो प्रेक्षकांना पाहायला मिळाला आणि आदेश कोरडे यांनी सुरेख प्रकारचं कामकाज त्या सामन्यामध्ये केलं गेलं आणि चांगल्या फलंदाजीच्या जोरावरती आपण पाहिलं की केसीसी स्पोर्टला बाभळवाडा हा संघ अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय. याचबरोबर आपण पाहतो पहिली इनिंग संपली, 46 बनवले गेले, 47 धावांची गरज. सॉरी 45 धावा फलकावरती आहेत, 46 बनवायचे आहेत. 45 आहेत, 46 बनवायचे आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला फलंदाज चला ना, फलंदाज चला लवकर, वेळ नाहीये. फलंदाजांना विनंती असेल खेळपट्टीचा ताबा घ्या. नक्कीच मात्र चेंडू फेकून दिलाय. 7 धावा धावफलकावरती आल्यात. 39 धावींची गरज आहे. 39 धावींची गरज आहे. एकोणचाळीस धावींची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा अमित साठी, पुन्हा एकदा आडव्या बॅटनं हा ही चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 13 धावा धावफलकावरती ज्या नक्कीच मात्र पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय कालपर्यंत अमित नक्कीच मात्र त्या ठिकाणी फॉर्म मध्ये नव्हता. विशालने नक्कीच मात्र बहारदार फलंदाजी कालपर्यंतच्या सामन्यामध्ये केली होती, परंतु विशाल नक्कीच मात्र रिटर्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या बाजूनं अमित सुरेख प्रकारची फलंदाजी करतोय. हा ही सीमारेषेच्या फार दूरवरती बिग हिट 6 रन. 3 चेंडूंवरती आले 3 षटकार. षटकार हॅट्रिक सेमीफायनल मध्ये नक्कीच मात्र पूर्ण होते. 19 धावा धावफलकावरती आहेत. चौथा षटकार येणार का? 3 चेंडूवरती 3 षटकार खेळण्याचं कामकाज नक्कीच मात्र या ठिकाणी फलंदाज अमित करतोय. हा ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर फार दूरवरती एक लंबा कडा बिग हिट और 6 रन. षटकार. मान्य श्री दत्तात्रय क्षीरसागर मिस्त्री यांच्या वतीने आपण पाहतो या 4 षटकारांसाठी अमित गोगरेला 101 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. 25 धावा धावफलकावरती आल्यात. प्रमोद पहा त्या ठिकाणी 4 चेंडूंवरती 4 षटकार नक्कीच मात्र त्याला खेळले गेलेत. आणि पहिले 2 षटकार आल्यानंतर त्या ठिकाणी पहा गोलंदाज नक्कीच मात्र त्या ठिकाणी थोडासा नक्कीच गोलंदाज गडबडत असतो आणि चेंडू बॅट मध्ये नक्कीच मात्र त्या ठिकाणी जात असतात. हा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतो बॅटची कडा आणि त्यानंतर निर्धाव चेंडू. हा टप्प्याचा चेंडू होता. 25 धावा धावफलकावरती आल्यात. चांगल्या प्रकारचं कामकाज नक्कीच मात्र त्या ठिकाणी फलंदाज अमितनं केलं गेलंय. 46 धावा बनवायच्या होत्या, त्यातल्या 25 आतापर्यंत नक्कीच बनवल्यात. हा ही चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल. पहिले षटक संपले. 25 धावा आल्यात. अजूनही 21 धावांची गरज. शेवटचे 24 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. ते पहिल्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये पहा संपूर्ण सामना एका बाजूने झुकवला गेलाय तो अमित गोगरेनं. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी पहा रोहित गोलंदाजी मार्कवरती आहे. आणि पहिला चेंडू वाईड बॉल.
वाईड बॉल. अतिरिक्त उसळी नक्कीच मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि डोक्याच्या वरतून हा चेंडू नक्कीच हाताळला गेलाय. त्यामुळे मात्र गोलंदाजाला नक्कीच मात्र पंचांनी दंडित केलं गेलंय. फार नक्कीच मात्र क्रिकेट खेळण्याचा अनुभव या ठिकाणी आपण पाहतो. नक्कीच मात्र अनोखं बक्षीस या ठिकाणी नक्कीच दिलं गेलंय. पहिल्यांदा असं बक्षीस आलं असेल जे अमितनं 4 षटकार खेळत ना त्याच्यासाठी मान्य श्री मुरलीधर दादा जगदाळे यांच्या वतीने एक किय आणि 100 रुपयांचं पारितोषिक जमा झालंय. हा चेंडू त्या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षक पार दूरवरती म्हणजे खेळाडूला एनर्जी येण्यासाठी केळी देखील त्या ठिकाणी खेळाडूला पुरवलेली आहे आणि ते बक्षीस हा सामना झाल्यानंतर घेऊन जायचंय. 2 धावा येथील 2 धावाने संघाची धावसंख्या 31 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू आपण पाहतो. नक्कीच मात्र शरीरभेदक मारा पायावरती हा चेंडू रोहितने टाकला होता. डॉट बॉल येईल. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रोहित आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हा चेंडू भन्नाट वेगाचा होता परंतु अतिरिक्त चेंडू नक्कीच मात्र त्या ठिकाणी हाताळला गेला गोलंदाजानं. वाईड बॉल वाईड +1 अशा येथील 2 धावा आणि 2 धावाने संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही आपण पाहतो 12 धावींची गरज 13 धावींची गरज आहे. चांगला फटका आहे त्या ठिकाणी विशालचा. उंची फार आहे आणि लांबी देखील भरपूर आहे. चेंडूला पाठवलं त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती आहेत. अशी फलंदाजी कदाचित नक्कीच मात्र निलेशने करणं गरजेचं होतं परंतु निलेश जास्तीत जास्त रिटर्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईड बॉल. खराब चेंडू. 40 धावा धावफलकावरती. केवळ एका षटकाराची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. म्हणजे पहा 2 षटका अजून पूर्ण नाही झाली प्रेक्षक मंडळी. 46 धावा बनतायत की काय. आणि याच बरोबर सामना दुसऱ्या षटकामध्ये संपलाय आणि सोमतवाडी जुन्नर हा संघ मेगा फायनल मध्ये येऊन दाखल झालाय. तर यानंतर आपण पाहतोय 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी सामना होणार आहे का तो आयोजकांनी कळवायचा आहे. अमित आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. चला बेल्ले संघाचे संघनायक चला नारायणगाव संघाचे संघनायक चला नाणेफेक करून घ्या. चला बक्षीस द्यायला कोणतरी या.